आज महाशिवरात्र आणि अडभंगनाथाचा प्रगट दिन पहा, दुग्ध शर्करा योग आहे. आणि हा योग आपणा सर्वांच्या उद्धारासाठी हा जो योग कुणी जर आणून दिलेला असेल, हा कुणामुळे हा योग इथं आलेला आहे तर सद्गुरू नारायणगिरी महाराज, जे महान तपस्वी होते, ज्ञानी होते, वैरागी होते, त्यांच्या ध्यान साधनेतून त्यांनी या राम अश्रुशिळाचा तसंच या अडभंगनाथ तपोभूमीचा जीर्णोद्धार करण्याकरताच स्वामी अरुणनाथगिरींना या भामाठाण शिवारात मोठे बाबांच्या वस्तीवर एक मंदिर बांधलेलं आहे, त्या मंदिराच्या पूजेसाठी पाठवलं. हे विधीचं विधान, हे निमित्त की त्यांनी इथं त्या वस्तीवर पूजेसाठी यायचं आहे. परंतु खरं कारण हे होतं विधीचं की या जागेचा जीर्णोद्धार व्हावा. नारायणगिरी महाराज खूप मोठे तपस्वी होते, त्या तप साधनेतूनच त्यांना हे सगळं साध्य झालेलं आहे. आता तसे पाहिले तर सद्गुरू नारायणगिरी महाराजांची कृपा ज्यांच्यावर आहे ते जरी आज लौकिकदृष्ट्या स्वामी अरुणगिरी महाराज लौकिकदृष्ट्या कुठलंही त्यांचं शिक्षण झालेलं नाही, पहिला वर्गसुद्धा ते शिकलेले नाहीत, अक्षर ओळख नाही, परंतु सद्गुरूची कृपा की ते आज कीर्तन करतात, प्रवचन करतात, भागवत कथा करतात, रामायण करतात, नवे आता मागच्या वर्षा दीड वर्षापासून नवनाथ संगीत कथा सुद्धा करतात. त्यांचे अभंग ते इतके पाठ आहेत, कीर्तन इतकं सुंदर करतात की ग्रॅज्युएट झालेले कीर्तनकार सुद्धा इतकं मुद्देसूद बोलून मूळ अभंगाच्या त्या याच्यावर येणार नाहीत. परंतु महाराज किती लांब फिरलंय असं वाटत असलं तरी मूळ मुद्द्यावर बरोबर येतात. तीही कृपा कोणाची तर सद्गुरू नारायणगिरींची. आणि तेच इतर शिष्यांपेक्षा मला जर काय वाटत असेल तर सद्गुरूचं नामघोष सर्वात जास्त सद्गुरूचं नाव जर कोणी घेत असेल तर अरुणगिरी महाराज घेताना पाहिले मी. तर अशा ह्या पावन आणि पवित्र भूमीमध्ये आज शिवरात्रीचा महोत्सव तर साजरा होणारच आहे, परंतु अडभंगनाथाचा प्रगट दिन, अडभंगनाथाचा प्रगट दिन सुद्धा आज आपण इथं साजरा करण्याकरताच जमलेलो आहोत. ते याच्या आधी आपण एक थोडंसं अडभंगनाथाचं भजन करू आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. ओम चैतन्य अडभंगनाथा, ओम चैतन्य अडभंगनाथा, ओम चैतन्य अडभंगनाथा, ओम चैतन्य अडभंगनाथा, ओम चैतन्य अडभंगनाथा,
ओम चैतन्य अडभंगनाथा ओम चैतन्य अडभंगनाथा ओम हरि ओम ओम हरि ओम ओम हरि ओम ओम हरि ओम. तर असे हे अडभंगनाथ ज्यांचं आपण आता भजन केलंय त्यांचा आता ही गोष्ट फार हजारो वर्षापूर्वीची आहे. पूर्वी जे वैभव या ठिकाणी होतं अडभंगनाथाच्या वेळेचं ते वैभव काळाच्या ओघामध्ये लोपल्या गेलेलं होतं, नष्ट झालेलं होतं. तर या गोदावरी पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर हे आपण ऐकतोय भामाठाण गाव, हे भामाठाण शिवारच आहे. तर या ठिकाणी शिवदास बाबा आणि ज्वालामाई सात्विक वृत्तीचे दोघेही नवरा बायको, शिवभक्त अग्निभक्त. खूप सुखी संसार होता. परंतु त्यांच्या प्रपंचात एकच उणीव अशी होती की त्यांना कुठल्याही प्रकारची संतती नव्हती. आता पुरुषांना त्याबद्दल जरी वाटत असलं तरी ते बोलून दाखवत नाहीत, मुलबाळ झालं नाही तरी. पण बाई घोकत राहते सारखी. ज्वालामाईचंही तेच होतं. एका श्रावण सोमवार 3रा त्या दिवशी ज्वालामाई आणि शिवदास बाबा शिवालयामध्ये शिवाचा अभिषेक करून त्या शिवालयाच्या पायऱ्या उतरून राहिलेत. पण ते त्यांच्याच तंद्रीत की आपल्याला शिवाने एखादा तरी पुत्र द्यावा, एखादं तरी मुलबाळ आपल्याला व्हावं, अशा त्या तंद्रीत असतानाच एकदम त्यांच्या आवाज आला, अलख निरंजन आदेश. दचकले दोघही नवरा बायको. ज्वालामाईच्या हातात जे पूजेचं ताट होतं ते सुद्धा असं डळमळलं. शिवदास बाबांनी सावरलं. ते समोर पाहतात ते एक नाथ योगी त्यांच्या समोर उभा, गळ्यामध्ये एक काळा दोरा बांधलेला दोर, त्याच्यामध्ये एक मोठा घुंगरू पितळाचा, आणि ते दोन्ही पायांनी जाग्यावरच चालून राहिलेत. त्यांच्यासमोर ते घुंगरू या गुडघ्यावरनं त्या गुडघ्यावर, त्या गुडघ्यावरनं खोळूम 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 वाजतोय. दोघा नवरा बायकोंना खूप आनंद झाला. त्यांनी दोघांनी वाकून त्यांना नमस्कार केला. त्यावेळेस त्या योगी महाराजच्या तोंडून ज्वालामाई करता एक आशीर्वाद बाहेर पडला की पुत्रवती भव. हे ऐकता बरोबर ज्वालामाईच्या अंगातून अशी वीज सळसळ सळसळ करत गेली. शहारे अंगावर आले, डोळ्यातून अश्रू वाहू लागले, गदगद झाल्या त्या की मला आज एवढा मोठा आशेचा किरण कुणीतरी दाखवला. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहून राहिलंय आणि ते त्या योग्याच्या पायाचं धुवून राहिलेत, ते प्रक्षालन करून राहिलेत. या योगी महाराजांना काहीतरी विचारावं म्हणून, आपलं घराणं सांगावं म्हणून त्यांनी वर पाहिलं दोघांनी. तोपर्यंत तर योगी महाराज निघाले, पाठमोरे पाहिले त्यांनी. योगी महाराज निघून गेले अलख निरंजन करत.
वाईट वाटलं त्याला. दुपारी ज्वालामाई स्वयंपाक करून राहिले चुलीवर घरी. शिवदास बाबा देवघरामध्ये शिवमहिम्न स्तोत्र म्हणून राहिलेत. महिम्न शिवशंकरात वागात बात होरवी, अपार महती अशीनच पुरेल ब्रह्मा कवी, यथामती किती स्मरू तो गुणासनामिती, आजान अविनाशा तुझ समर्पितो ही कृती. शिवदास बाबाचं शिवमहिम्न स्तोत्र चालू आहे. ज्वालामाईने भाकरीचं पीठ मळलं, एक चाणकी केली. पहा आता आज ते राहिलेलं नाही, चुली राहिलेलं नाही, गॅस आलेला आहे. पूर्वीच्या प्रत्येक गृहिणी स्वयंपाक करताना आधी भाकरीची एवढी एवढी चाणकी बनवायची, ती तव्यावर थोडीशी उलता पालता करायची आणि तो पहिला घास अन्नाचा चुलीमध्ये टाकायचा, म्हणजे अग्निदेवाला अर्पण करायचा. त्याप्रमाणे ज्वालामाईने तीच आणखी केली आणि अग्नीला अर्पण केली आणि अग्नीला हात जोडून विनवणी केली की हे अग्निदेवा, आमच्या लग्नाला 11 वर्ष झाली. मी या घरात लग्न करून आल्यापासून पाहते तुला एक दिवसही मी उपाशी ठेवलं नाही. अन्नाचा पहिला घास इथं स्वयंपाकाला शिजताना मी पहिला घास तुला अर्पण केलाय आणि मलाच तू भुकेले ठेवले. माझी मूलबाळाची भूक जी आहे ती भूक भागव. जय हरी जय हरी जय हरी जय हरी. ते भूक भागव. मी तुला रोज प्रार्थना करते, तुझ्यासारखा एक तेजस्वी पुत्र मला दे. ज्वालामाईनी भाकर दुसरी टाकली. चुलीत धूर झाला होता, डोळ्यातून पाणी वाहत होतं. मेला हा संसार, वांजोटी वांजोटी म्हणून मला सगळं जग हिणवतंय म्हणून त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊन राहिलं. ते विचार करून राहिले की माझी दया कोणालाच कशी येत नाही. मी एवढे देवाला बसते, अग्नीला बसते, माझे पती शिवाची आराधना रोज करतात, असं ते म्हणून राहिले की माझे हाक कुणाला जातच नाही का ऐकायला. इतक्यात बाहेरून आलक निरंजन भिक्षान दे माई अशी हाक आली. ज्वालामाई चटकन उठल्या. पिठांनी मळलेले ते हात तसेच भरलेले. सूप घेतलं, ओंजळ 2 ओंजळ दाणे घेतले सुपात आणि लगबगीने ते दारात आले. आणि दारात पाहतात तर काय, सकाळचेच योगी महाराज. ते त्यांना सारखे पाहतच राहिले. इतक्या शिवदास बाबा सुद्धा आवाज ऐकून देवघरातून बाहेर आले, पण माई सारखं त्यांच्याकडेच पाहून राहिलेत आश्चर्याने. त्यावेळेस शिवदास बाबा म्हणाले, अगं भिक्षा देतीय ना बाबांना. त्यावेळेस त्या बाई भानावर आल्या ज्वालामाई आणि त्या भिक्षा देण्याकरता पुढं 2 पावलं होताच योगी महाराज मागं सरकले आणि सांगितले, नको नको माई, तुझ्या हातची भिक्षा नकोय. ज्वालामाई तिथंच थबकल्या. त्यांना वाईट वाटलं की आपल्याला मुलबाळ नाही, आपण वांजवटी आहोत, म्हणून आपल्या हातची ही भिक्षा हे योगीला स्वीकारत नसावेत असं त्यांना वाटलं. त्यांना खूप वाईट वाटलं. त्या परत फिरणार, मागे फिरल्या त्या घरात. इतक्यात योगीराज महाराजांनीच आवाज दिला, माई नाही नाही, मला तसं म्हणायचं नाही ग माई, मला आईच माहीत नाही म्हणे. गोरक्ष म्हणतात, मला आईच माहीत नाही. माझा जन्म गोरक्षातून झाला. माझे सद्गुरू मच्छिंद्रनाथच हे माझी आई, माझे पिता, त्यांनीच माझं लालन पालन केलं.
मला आईचं हातचं जेवण कसं असतं माहीत नाही, तू मला तुझ्या हातचं जेवण आज देशील का? हे ऐकल्यानंतर ज्वालामाईंना सद्गतीत झाल्या, कंठ भरून आला. शिवदास बाबांनाही गैवरून आलं. हात जोडून म्हटले, यावे महाराज, या घरात या. आमचं भाग्य आज उदयाला आलं की आज तुमच्यासारख्या थोर योग्यांचे पाय आमच्या घराला लागले. त्यांना घोंगडी टाकली, बसायला बसले. योगीराज महाराजांनी बसल्या बसल्या सगळीकडे निहाळलं आणि मग शिवदास बाबाला आणि ज्वालामाईला जवळ बसून सांगितलं की माई, मी सकाळी तुम्हाला पाहिलंय, परंतु गावात येताना मी गावाच्या बाहेर लिंबाखाली एक शिळा पाहिली. ती फार दिव्य शिळा आहे आणि मला माझ्या गुरूंनी संकेत दिलेला आहे की तुमच्याकडे, तुमच्या उदरी अग्निनारायण हे पुत्र रूपाने प्रगट होणार आहेत आणि त्यासाठीच मी इथं आलेलो आहे. तर आपण जर परवानगी दिली तर मी काही होम हवन करतो इथे. ज्वालामाईंनी सांगितले की काय हरकत नाही महाराज. त्यांनी ज्वालामाईच्या तिथं घरी त्या जागेतला काही जो दोष असेल तो दोष घालवण्याकरता होम हवन केलं. पण होम हवन करत असताना, त्या जागेचं निरीक्षण करत असताना गोरक्षनाथांना मागची गोष्ट आठवली की आपल्याला, आपण ज्यावेळेस गुरुच्या शोधावरनं निघालो बद्रिका आश्रमातून, त्यावेळेस आपली भेट कानिपनाथाशी झाली आणि आपले गुरु स्त्री राज्यामध्ये, शृंगमुरळा राज्यामध्ये त्या मैनाकिनीच्या मोहामध्ये पडून तिच्याशी लग्न करून त्यांना एक मिन्नाथ नावाचा मुलगा सुद्धा आहे. आणि हे ऐकल्यानंतर की त्यांनी सगळा नाथधर्मच, नाथपंथच सोडला, हे ऐकून मला त्या बाईचा खूप राग आला होता. आणि त्या बाईला शासन करण्याकरता मी स्त्री राज्यात ज्यावेळेस निघालो त्यावेळेस याच गावावरनं, याच भामाठाण गावावरनं मी जात असताना गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर मला नारद मुनी भेटले आणि त्यांनी जो मला मार्ग दाखवला, मग त्या मार्गाप्रमाणे मी अवधूत विद्या, जे ब्रह्मनाद म्हणतो की त्या वाद्यातून ब्रह्मनाद, त्या नादातून शब्द ब्रह्म बाहेर पडतात, ती विद्या शिकलो आणि ती त्यांना गुरुला आणण्याकरता गेलो. हे त्यांना सगळं आठवलं. आणि मग हा अग्नी जो इथं जन्माला येणार आहे तो शापित अग्नी आहे आणि तो शेतकऱ्याच्या घरी जन्माला येणार आहे, या घरी जन्माला येणार आहे. आणि इथंच तो जो गंधर्व आहे, तो गायक गंधर्व सुद्धा, नंदीसेन गंधर्व, इथं बैल रूपाने इथं सेवा करणार आहे. हे त्यांना आठवलं. ते सगळं होम हवन करून महाराज, ते झाल्यानंतर त्यांनी सांगितले की ज्वालामाई, तू तुझा पदर पुढे कर, मी तुला प्रसाद देतोय. आणि त्यांनी त्या होमामध्ये हात घातला आणि एक विस्तवाचा धगधगीत ढेपचा काढला आणि तो त्या बाईच्या पदरात टाकणार, तर ज्वालामाईने तो पदर आवरून घेतला. म्हणे नको महाराज, हे तर माझा पदर जळून जाईल. त्यावेळेस ते रागावले. अगं म्हणे, तुला पदर जळायची हे करते, तू त्या अग्नीला पोटामध्ये मागून राहिली की मुलाच्या रूपाने ये म्हणे, तर त्याला सहन कसं करतील? तू मागचा पुढचा विचार करू नको, पदरामध्ये हे मी देतो ते घे. तिने डोळे झाकून ते पदर केला पुढे. त्यांनी तो अग्नीचा ढेपसा ते पदरामध्ये टाकता बरोबर ज्वालामाईच्या अंगावर एकदम थंडगार अशी लहर निघाली. आणि त्यांनी डोळे उघडून पाहिलं तर ते अग्नी नाही, तो एक माणिक नावाचा रत्न होता त्या पदरामध्ये. त्यांनी सांगितलं, माई, हा प्रसाद आहे तुला, हा माणिक नावाचा रत्न तू देवाऱ्यात ठेव. तुम्ही दोघंजण याची रोज पूजा करा. 5 घरी भिक्षा मागा आजपासून आणि त्या भिक्षेचं अन्न शिजवल्यानंतर त्याचे 5 भाग करा
एक घास गाईला द्या, एक घास पाण्यातल्या माशांना द्या, एक घास येणाऱ्या पाहुण्याला कोणी जो असेल पाहुणा त्याला द्या, आणि एक घास तुम्ही आपण स्वतः भक्षा. अशा तऱ्हेने सांगून आणि मग सांगितलं की तुम्हाला पुत्र होणार आहे, त्याचं नाव माणिक ठेवा, तुमचा उद्धार होईल, असं सांगून गोरक्षनाथ निघून गेले. पुढे चालून किती वाजले महाराज? साहेबांच्या हस्ते करा. हो झालं. तर पुढे चालून योगायोगाने ज्वालामाईला दिवस गेले. ते दिवस पूर्ण होता बरोबर 10व्या महिन्यात शिवरात्रीचा उत्सव शिवालयामध्ये चाललेला. सगळीकडे आनंदी आनंद आहे, भजन पूजन चालू आहे. ज्वालामाईला काही जाता येत नव्हतं, शिवदास बाबा सुद्धा घरातच होते. तर काय झालं नेमकं की ज्वालामाई पडल्या पडल्या जप करून राहिलेत घरामध्येच बसल्या बसल्या. शिवदास बाबा बी घरी बसूनच त्या भजन ऐकून राहिलेत मंदिरातलं. इतक्यात त्यांना बाहेर कल्लोळ ऐकायला आला. रात्र अंधारी. शिवदास बाबांनी बाहेर येऊन पाहिलं तर लोकांचा घोळका आणि एक ज्योत त्या पिंडीतून निघालेली, मंदिरातल्या पिंडीतून निघून ती ज्वालामाईच्या खोलीमध्ये गेलेली पाहिली लोकांनी. लोक आरडून राहिलेत. त्या ज्योतीमागे धावत आले मंदिरातून. शिवदास बाबांनी विचारलं तेव्हा सांगितलं की हे असं असं झालंय लोकांनी. त्यांनी त्या खोलीकडे पाहिलं शिवदास बाबांनी माईच्या, तर माईचा सगळी खोली प्रकाशमय झालेली होती. त्यांनी हात डोकावलं, पाहिलं तर माईच्या कुशीमध्ये एक बाळ जन्मलं होतं आणि ते ट्या 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 करून रडत होतं. तेच अडभंगनाथ जन्माला आले. बोला अडभंगनाथ महाराज की जय. अशा तऱ्हेने अडभंगनाथ महाराज जन्माला आलेले आहेत. आपण त्यांचा हा जन्मोत्सव आज साजरा करतो आहे. एकदा बाबूजी करता जोरात टाळ्या वाजवून सन्मानित करायचं आहे. ज्यांनी अनेक ग्रंथ अडभंगनाथाचे लिहिले आणि अडभंगनाथाची जन्मकथा सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आत्ताच या ठिकाणी आपल्या तालुक्याचे सर्व आदरणीय चौधरी साहेब या ठिकाणी आल्याबद्दल एकदा साहेबांचं जोरात टाळ्या वाजवून सन्मानित करूया. तसेच आदरणीय आमचे शिंदे दादा तेही या ठिकाणी उपस्थित अचानक झाले. दादा आपल्यालाही धन्यवाद. गोपनीयचे आमचे अधिकारी आदरणीय शेंगाळे दादा आपणही इथे उपस्थित झालात. दादा करताही मनापासून धन्यवाद देतो. जोरात टाळ्या वाजवून सर्वांचं सन्मानित करावं. या ठिकाणी अचानक वेळ दिला आणि मला या माहीत नव्हतं, दादाने अचानक फोन केला. भेट द्यायला आल्याबद्दल सर्व अधिकारी साहेबांचं आणि सर्वांचं स्वागत आहे. तसेच या ठिकाणी देवगडवरून आलेले आमचे वयोवृद्ध आदरणीय पाठक महाराज, सीताराम महाराज बठाडे महाराज इथं आले. एकदा जोरात टाळ्या वाजवून त्यांनाही धन्यवाद देऊया. त्यांनाही हनुमंताचा संचार आहे, सेवा आहे मोठी, त्यांना धन्यवाद. आत्ताच आकाशमात शाईबाबांच्या म्हणजे खऱ्या अर्थाने कृपा पात्राने ज्यांचं जीवन आहे आणि शाईबाबांचे जे नात्यांनी नातू लागतात, ज्यांनी बायजाबाई आणि तात्याबाबाला ज्यांनी आई वडील मानलं होतं शाईबाबाने, त्यांचे नातू सर्जेराव पाटील कोतेसाहेब या ठिकाणी आले. एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहे. त्यांना पूर्ण देश ओळखतो. साहेबांना विनंती आहे दादाजवळ बसा ना, आम्हाला एक फोटो घेऊस तर दादाजवळ बसायला. दादाचा परिचय नाही आहे आणि त्यांनी या ठिकाणी केळे आणल्याबद्दल त्यांनाही मनापासून धन्यवाद.
त्यांचे बंधू मुंबईला कलेक्टर आहे, ते या ठिकाणी आल्याबद्दल साहेब आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो. कारण साहेबांचा तुमचा परिचय नाही आहे, नाहीतर त्यांनी जवळ घेतला असता आधीच. तर असो, या ठिकाणी आमचे आजचे पंक्तीचे यजमान सन्माननीय श्री लोखंडे आप्पा, अर्जुन आप्पा लोखंडे हे या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो. आणि बाबूजींचं सर्व सुंदर असं प्रवचन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालं. वाबळे आबा तुम्ही घेऊन आल्याबद्दल बाबूजीला मनापासून धन्यवाद देतो. आज या ठिकाणी अचानक सर्जेराव भाऊनी केळीचाही प्रसाद या ठिकाणी आणलेला आहे. भाऊलाही मनापासून धन्यवाद देतो. पूजनीय महाराज मंडळी सर्वच आले, मला सर्वांचे नावं ज्ञात नाही, पण सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी आपण अडबंगनाथ महाराजांचा प्रगट दिन आज आहे, असणार जन्मदिवस आज आहे आणि शिवरात्र महापर्व आहेत. आणि दिवसभर मला कार्यक्रम असल्यामुळे आज आपण मोठा कार्यक्रम इथे फार ठेवत नाही. सकाळीच भामठाणला तिथे शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण चालू आहे, मी जाऊन आलो. आणि संध्याकाळी पाथऱ्याला वार्षिक कार्यक्रम असल्यामुळे धर्मनाथ बीज मोठ्या स्वरूपात झाल्यामुळे आज आपण छोट्या प्रमाणात जन्मदिवस साजरा करत असतो. अकस्मात चौधरी साहेब आल्याबद्दल मला खूप मनस्वी आनंद झाला आणि शिंदेदादांनीच डायरेक्ट फोन केला की आम्ही पोहोचलो म्हटले 5 मिनिटामध्ये. तर आजचा जन्मदिवस आपण चौधरी साहेबांच्या हस्ते अडबंगनाथाचा प्रगट दिन साजरा करूया. पत्रकाराला विनंती आहे, उद्या ती बातमी लावावी तुम्ही. दादांच्या हस्ते, साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सोहळा सुरू झाला आणि संपन्न झाला. आज अडबंगनाथाचा प्रगट दिवस आहे, प्रगट दिन आहे. आणि या दिवशी जो कोणी अडबंगनाथाच्या मंदिरात येतो, जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं, भाग्य असावं लागतं. 3 नाथ चिरंजीव आहे नवनाथापैकी, त्यापैकी गोरक्षनाथ, चरपटीनाथ, चौरंगीनाथ आणि अडबंगनाथ हे चिरंजीव आहे. यांच्या समाध्या जगात कुठेही नाही. ही तपोभूमी आहे आणि अशा या तपोभूमीच्या पर्व काळामध्ये आपण सर्वजण उपस्थित झालेले आहात. अर्जुन आप्पा लोखंडे साहेब यांच्या वतीने प्रसाद आहे आणि बाळासाहेब वागचौरे साहेब त्यांनी आम्हाला देणगी रूपाने सहकार्य आज शिवरात्रीला केलेलं आहे, त्यांना धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन दादाला विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते पूजन करूया. या साहेब आणि दादा सर्वजण. कोते पाटील, बाबूजी आणि माताची घोषणा केल्या जाईल आणि मग मात्र आपण पाळणा होईल आणि मग मात्र इथे फुलं टाकायचे. फुलं या ठिकाणी पाळण्याघरच्या दिशेने फेकायचे आहे आपल्याला, आधी टाकू नका. सर्वमंगल मांगाले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी, हातात घे, नारायणी नमस्तुते. गोरक्ष जालिंदर चरपडाश्च अडबंग काणेप मच्छिंद्राद्यः चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा भूम्यान भूवर्ण नवनाथ सिद्धः. धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा. सद्गुरुदेव भगवान की जय. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थनिधिं. नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा. राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास. सुमिरन सुमंगल रे कुशल माघत तुलसीदास. गरल सुधारिपो करही मिताई गोपद सिंधू आनल शीतलाई. धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा. श्रीरामचंद्र भगवान की जय. ओम प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. भूपम दीपम समर्पयामि. शुभम करोति कल्याणम आरोग्यम सुखसंपदः. शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमस्तुते. धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा. गुरुदेव भगवान की जय. या फुलं घ्या बाळांना. आज या ठिकाणी आदरणीय चौधरी साहेबांचं आगमन झालेलं आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये. आणि आदरणीय आमच्या श्रीरामपूर तालुक्याचे प्रमुख आदरणीय श्री चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आज अडबंगनाथ दिन प्रगट या ठिकाणी साजरा होतो आहे. या ठिकाणी मनापासून धन्यवाद. ताट दे. या ठिकाणी दादांना आणि साहेबांना
शेंगाळे दादांना, शिंदे दादांनाही मनापासून धन्यवाद देतो. साहेबांना विनंती करतो की आमच्या भक्तांना आपण शुभेच्छा द्याव्या आणि मग मात्र अडबंगनाथ प्रगट दिन आपण आता जय घोषामध्ये साजरा करूया, विनंती आहे. उपस्थित आदरणीय अरुणगिरीजी महाराज, सर्व महाराज मंडळी, माझे सहकारी तसेच सर्व भक्तजन, खरं बघायला गेलं तर मला काही माहीत नव्हतं की आज अडबंगनाथ महाराजचा जन्मदिवस आहे. एक मनात आलं उपवासाचा दिवस आहे, देवाचं दर्शन घ्यावं आणि खरोखरच मी स्वतःला भाग्यवान समजेल की नशीब माझं की नेमका आज महाराजांचा जन्मदिवस आहे आणि तो माझ्या हातानं झाला. एक कुठेतरी मी काहीतरी पुण्य केलं असावं, त्याचं फळ आहे. कारण तुम्हाला माहिती आहे पोलीस खात्यात हा योग कधी येत नाही. आम्हाला नेहमी भांडणाशी भांडणं मोडावं लागतात आणि वाईट वाईट शब्द आमच्या कानावर पडतात. आज नशिबान समजेल एक चांगले महाराजांचा जन्म कसा झाला, काय झाला हे आम्हाला योग आला ऐकायला आणि एक उत्कृष्ट कथा आम्हाला ऐकायला मिळाली. खरोखरच मी महाराजांचं धन्यवाद मानेल. मला खूप आज असं वाटतं की मी काहीतरी पूर्वी पुण्य केलं असावं आणि हा योग आला की मला या चांगल्या पवित्र असा दिवशी आराधना पूजा करण्यास मिळाली. मी आपले सर्वांचे खरोखर धन्यवाद मानेल आणि महाराजांचं आणि आपल्या सर्वांना अशी सेवा माझ्या भविष्यात मी माझ्याकडून घडावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. दादा साहेबांकरता एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहेत, कारण हा सुवर्ण योग शिवरात्रीच्या महापर्वावरती आणि अडबंगनाथाच्या जन्मदिनी त्यांच्या तपोभूमीमध्ये, त्यांच्या गावामध्ये साहेब आपल्याला प्राप्त झाला. खरंच पूर्वीचा होता ठेवा तो या भावा सापडाला या न्यायाप्रमाणे अक्षदा द्या, बार फुलं द्या. साहेबांच्या हस्ते हार आपण नाथांना अर्पण करूया. साहेब या. अडबंगनाथ महाराज की जय. इथे बांध बाळ पॅक कर. हां. अडबंगनाथ महाराज की. आता एक घोषणा आपण करणार आहोत. ज्यांच्याकडे फुलं नसेल फुलं वाटा बाळांनो, पटकन जा, पुढे जा, सगळ्यांना वाट. भूषण महायोगेश्वर नाथ संप्रदाय शिरोमणी ओम चैतन्य संत श्रेष्ठ अडबंगनाथ महाराज की जय. सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. अडबंगनाथ महाराज की जय. सर्वांनी नाथावरती फुलं टाकायचे आहेत. या दादासाहेब या. अलख निरंजन आदेश. धन्यवाद. अडबंगनाथ हरी हरी जय. नारायण गिरी हरी हरी. अडबंगनाथ हरी हरी नारायण गिरी हरी हरी. हे अडबंगनाथ हरी हरी जय. नारायण गिरी हरी हरी. दमाने या, दमाने या. अडबंगनाथ हरी हरी जय. नारायण गिरी हरी हरी. अडबंगनाथ हरी हरी जय. नारायण गिरी हरी हरी. अडबंगनाथ हरी हरी जय. नारायण गिरी हरी हरी. अडबंगनाथ हरी हरी. धर्मनाथ पुढे. हा अडबंगनाथ हरी हरी जय. नारायण गिरी हरी हरी. अडबंगनाथ हरी हरी. फुला अर्पण करून खाली बसा. हा अडबंगनाथ हरी हरी जय. नारायण गिरी हरी हरी. साहेब इकडे घेऊन हरी हरी जय. नारायण गिरी हरी हरी. अडबंगनाथ हरी हरी जय. नारायण गिरी हरी हरी.
अडबंगनाथ हरी हरी जय नारायणगिरी हरी हरी. अडबंगनाथ हरी हरी जय नारायण गिरी हरी हरी. दोन रांगी करा, एकीकडनं पुरुष आणि एकीकडे महिला. दोन रांगी कर. अडबंगनाथ हरी हरी जय नारायण गिरी हरी हरी. दोन रांगी करा, दोन रांगी. हरी हरी जय नारायण गिरी हरी हरी. अडबंगनाथ हरी हरी जय अडबंगनाथ 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 हरी हरी. ए अडबंगनाथ हरी हरी जय अडबंगनाथ हरी हरी. लखन दोन रांगी करा, दोन रांगी. हरी जय अडबंगनाथ हरी हरी. अडबंगनाथ महाराज की जय. सर्वांना विनंती, दोन रांगी करा. महिला मंडळी मागे सरका, मागे सरका. रात्री शिवपिंडीतून प्रगटली ज्योती, जो बाळा जो जो रे जो. शिवपिंडीतून अग्निपुत्र ज्वाला माईला झाला, देवांनी फुलांचा वर्षाव केला, जो बाळा जो जो रे जो. देवांनी फुलांचा वर्षाव केला, जो बाळा जो जो रे जो. अंघोळ बाळा घाले सटवाई, महालक्ष्मी गाते अंगाई, देवी शारदा विना वाजवी, माता गोदावरी बाळा जो जवी, जो बाळा जो जो रे जो. माता गोदावरी बाळा जो जवी, जो बाळा जो जो रे जो. हे ब्रह्मदेव नक्षत्र तिथी, पाहुणी हरी हरा सांगती, माणिक नामे करेला शेती, अडबंग नामे त्रिलोकी कीर्ती, जो बाळा जो जो रे जो. अडबंग नामे अडबंग नामे त्रैलोक कीर्ती, जो बाळा जो जो रे जो. ब्रह्मदेवाची भविष्यवाणी कथिली संत नारायणगिरींनी, अरुंजली न गुरुच्या चरणी, निळकंठ पाळना गातो हर्षुनी, जो बाळा जो जो रे जो. निळकंठ पाळना गातो हर्षुनी, गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, गोपाळ घ्या कुणी गोविंद घ्या. बोला अडबंगनाथ महाराज की जय. अलख निरंजन आदेश. एक मिनिट, इथं खुर्च्या घ्या. तरी साहेबांचा सन्मान आपल्या आश्रमाच्या वतीने होतो आहे. साहेब एक इथं बसा. या ठिकाणी होतो आहे, साहेबांनी स्वीकार करावा विनंती आहे. 2 मिनिटं जागेवर बसा सर्वजण.